आकाशवाणी पुणे प्रादेशिक वार्तापत्र विभाग बंद केला जाण्याच्या मार्गावर आहे। सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचे सकाळी 7:30 आणि 8:20 प्रसारित केलं जाणारं वार्तापत्र आता छत्रपती संभाजीनगरहून प्रसारित करण्याचे आदेश माहिती प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले। त्यामुळे पुणे आकाशवाणीचं पुणे केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केलं जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय। नमस्कार, आकाशवाणी पुणे सुधीर गाडगीळ आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। या शब्दातनं आणि आवाजातनं अवघ्या महाराष्ट्रभर पोचायला मला आकाशवाणीचं पुणे केंद्र कारणीभूत ठरलं। त्यावेळेला फारसे वर्तमानपत्राचे एडिशन्स नव्हत्या, नवे वर्तमानपत्रांची एवढी गर्दी नव्हती, अन्य कुठली चॅनल्स एवढी नव्हती। सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीचं सकाळी 7:30 आणि 8:20 प्रसारित केलं जाणारं हे वार्तापत्र बंद करण्यात आलंय। रोज सकाळी घराघरात ऐकलं जाणारं हे आकाशवाणीचं बातमीपत्र 1975 पासून पुणे केंद्रावरून प्रसारित होत होतं। माध्यम क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांनी हे बातमीपत्र वाचलंय। माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या मातोश्री कैलासवासी सुधा नरवणे यांच्यापासून ते प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ अशा अनेकांच्या आवाजातील हे सकाळचं बातमीपत्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे। पण आता हे बातमीपत्र प्रसारित करण्याचं काम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून न करता संभाजीनगरहून करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। फक्त वृत्तसेवा विभाग आकाशवाणी नवी दिल्लीच्या दिनांक 13 जून 2023च्या आदेशानुसार सकाळी 7:10 आणि सकाळी 8:30 प्रसारित होणारे राज्य मराठी वार्तापत्र हे दिनांक 19 जून 2023 पासून छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रातून निर्मित होणार आहे आणि पुणे केंद्र ते बातमीपत्र राज्यातील इतर केंद्रांसोबत सहक्षेपित करेल। यापूर्वीही पुण्याचा आकाशवाणी विभाग बंद करण्याचे प्रयत्न झाले होते। या केंद्रावर भारत सरकारच्या झोन अधिकाऱ्यांच्या जागा रद्द करण्यात आल्या होत्या। मात्र त्यावेळेचे खासदार अनिल शिरोळे यांनी दर्शवलेला विरोध आणि तेव्हाचे माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे केंद्र वाचलं। पण आता पुन्हा हे केंद्र बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। पुण्याच्या बातम्याही औरंगाबादवरून रिलीज होतील हा निर्णय अत्यंत आत्मघाती निर्णय आहे। मन की बात ऐकवण्याची सवय लागलेल्यांनी मनमानी करायला सुरुवात केलेली आहे। या पाठीमागे मोठे षडयंत्र दिसून येते। याला पुणेकर नागरिकही विरोध करतील आणि आम आदमी पक्ष या संदर्भात आंदोलन करणार आहे। आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि महाराष्ट्राच्या कला विश्वाचं वेगळं नातं आहे। पु ल देशपांडेंपासून अनेक दिग्गजांचे या केंद्रावरून अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत। सकाळची बातमीपत्र तर पुणे आकाशवाणीची ओळख होती। याच आठवणींना तत्कालीन वृत्तनिवेदक सुधीर गाडगीळांनी उजाळा दिलाय। गाण्याच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याकरता गावोगावी जात असे तर त्या गावोगावी गेल्यानंतर तिथे मला वेगळी ओळख नुसतं सुधीर गाडगीळ म्हटलं की बाकी द्यायलाच लागायची नाही। सकाळच्या बातम्या ना असं खूप प्रेमानं सगळेजण विचारायचे। इतकं सकाळच्या प्रादेशिक बातम्यांबद्दल कुतूहल प्रेम सर्वसामान्य सर्व थरातल्या जनतेला खूप आपुलकीचं नातं आमचं त्यामुळे जमलं गेलेलं होतं। पुणे आकाशवाणी केंद्रात सगळ्याच विभागात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे। जाणीवपूर्वक ही पदं भरली जात नसल्याच्या तक्रारीही कर्मचाऱ्यांकडून होत आहेत। दुसरीकडे ज्या संभाजीनगरच्या केंद्रावरून बातमीपत्र प्रसारित होणार आहे त्या केंद्रावरही भारत सरकारचे अधिकारी नाहीयेत। मुंबईच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देऊन कामकाज चालवलं जात आहे। त्यामुळे पुणे आकाशवाणी केंद्र हळूहळू बंद करण्याचा हा प्रयत्न आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।